खालापूर तालुक्यातील तुकसई गावातील मुख्य पुलाची दुरवस्था झाली आहे। तुकसई गावासह पुढील वाड्या वस्त्यांना जोडणारा आणि मोठ्या वर्दळीचा हा महत्त्वाचा पूल आहे। मात्र पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले असून काही भाग ढासळल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पुलाची पाहणी करून डागडुजी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। ग्रुप ग्रामपंचायत उंबरे माजी उपसरपंच गेले 5 वर्षापासून या ब्रिजची दुरवस्था झालेली आहे। कारण का या ब्रिजवरून अनेक शाळकरी मुलं, विद्यार्थी आणि दळणवळण करण्यासाठी अनेक ग्रामस्थ इथून जात असतात आणि मोठ्या संख्येने इथे युवक तरुण आदिवासी वाडे, आपल्या 3 आदिवासी वाड्यात एक तुकसई गाव आहे, अशी लोकांचे बरेच युवक आपले आडलप ठिकाणी जात असतील, कमानी आवीला जात असतील, अनेक ठिकाणी रोजगार जात असतात। कधी ह्या ब्रिजची अवस्था अशी आली, कधी हा कोसळू शकतो। परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद असेल, आपले कर्जत खालापूरचे स्थानिक आमदार असतील, यांनी जर थोडं लक्ष दिलं तर हा लवकरात लवकर हा ब्रिज आपल्या मार्गी लागेल। मी ग्रामस्थांची पण काल चर्चा केली का आपण आमदार साहेबांकडे जाऊन याचा पाठपुरावा करून हा लवकर ब्रिज आपण कुठल्या गोष्टी राजकारण न करता सर्व एकजुटीने येऊन 3 वाड्या आणि एक गाव जर एकत्र जर आला तर हा नक्कीच प्रश्न हा गावांचा सुटेल। पण असे काही आपले कार्यकर्ते आहेत, त्यांनी सांगितलं, आश्वासन आता ज्ञानेश्वरने बाईट दिली का आपण आमदारांच्या मागे जाऊन आता स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे करायचं काम, एवढं मोठं काम करायचं म्हटलं कमीत कमी हा 2-2.25 कोटीचा ब्रिजचा काम असेल, पण एवढा मोठा निधी उपलब्ध कोण करू देऊ शकत नाही। आता स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून कर्जतचे खालापूरचे आमदार हेच आपलं करू शकतात। तसे आपण जिल्हा परिषदचे रेशमाताईंनी जर आधी पाठपुरावा केला असता तर आपण नक्कीच आमदारांकडे आम्हाला ग्रामस्थांना घेऊन गेले तर नक्कीच हा प्रश्न ग्रामस्थांना सुटेल, मी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी जो जुलै महिन्यामध्ये 6, 7, 8 तारखेला या ठिकाणी मोठा पूर झालेला, पाऊस जास्त पडल्यामुळे या ठिकाणी पुलाची त्या ठिकाणी दुरवस्था झालेली, पूर्ण पुलाचा एक बाजू वाहून गेलेली। त्यावेळेस आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या स्वतःच्या स्वखर्चातून त्यांनी त्या ठिकाणी तात्पुरता ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी वाहतूक सुरळीत होईल ही उपाययोजना केली। परंतु त्यानंतर परत 2-3 वेळा पाऊस मोठा पडल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठा या ठिकाणी ब्रिजचा एक भाग पूर्ण कोसळला आहे। त्यामध्ये सुद्धा एक सांधा ब्रिजचा निघालेला आहे। तर कधीही आता अशी अवस्था आहे की ब्रिज कधी कोसळू शकतो। आमदार साहेबांच्या माध्यमातून, माननीय नरेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा वहिनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाठपुरावा चालू आहे। परंतु आमची ग्रामस्थांची सर्वांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर ब्रिजचं काम झालं तर शाळेतील मुलांना, इतर नोकरदार वर्ग, 2-3 आदिवासी वाड्या आहेत या ठिकाणी, सर्वांना हा एक पूल हे एकमेव साधन आहे या ठिकाणी येण्या जाण्यासाठी। आणि जर हा पूल कोसळला तर या ठिकाणी जवळपास वर्षभर ग्रामस्थ सर्व 3 गावं एका ठिकाणी अडकून पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्ही सर्वजणच आता आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पाठपुरावा करून लवकरात लवकर काम होईल असा प्रयत्न करतोय। तुकसेला जोडलेला आहे, तुरमाळ वाडी आहे, चिंबोडा वाडी आहे, तुकसे आदिवासी वाडी आहे, 4 वाड्यांना हा जाणारा पूल आहे। हा जर पूल गेला तर 3 वर्षापासून त्याचं काम चाललंय, सर्वे करून गेले पण त्यात मध्ये काय निष्पन्न झालाच नाही। तर हा आता जर नाही झाला तर आमची दुरावस्था होणार आहे, त्याची दखल सरकारने घ्यावा। पुलाला मध्ये तडा गेलेला आहे, हा तडा ना हा समोर तर गेलेलाच आहे ऑलरेडी, तिथं आता ते टाकले गिरीट म्हणून सोडून द्या, नाही तर मध्ये जर गेला तर आम्हाला जायची बंदीच आहे। आता मधचा तडा तर गेलेलाच आहे मोठा ऑलरेडी विभागला आहे आणि दरवर्षी पुलाचं काम होईल असे पुढारी येतात, सांगतात, पण काय काम होत नाही। आणि हा आता मध्ये जिथं एंट्री करावा तो असं खचलाय। आता ग्रामस्थ येऊन जो खर्चाने भरावा केलाय तेव्हा थोडे आम्हाला जाण्याची व्यवस्था झाली। आणि मुलं पण आमची शाळेत जातात, कोण 10वीला 12वीला, त्यांचं पण नुकसान होऊ शकतो। इथं मध्ये जर पूल ढासळला, दुसरं काही साधन पण आहे आम्हाला। आणि आमचं इथून 1.5-2 किलोमीटर गाव आतमध्ये आदिवासींची मुलं जातात, 3-4 गावं आदिवासी आहेत, चिंबोड, तुरमाळ, ठाकूरवाडी गावातली आमची जांभूळपाडा जातात, काही खोपोलीला जातात। तर मुलांची पण अवस्था खराब आहे, त्यांचा निकाल पण लागू शकत नाही व्यवस्थित, दुसरं काय नाही। आणि लवकरात लवकर हा पूल आमचा व्हावा अशी ग्रामस्थांना आशा आहे।